सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 141 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला भेट द्यावी. अर्जुन आणि तन्वीच्या बाळाला आता 2 महिने झाले होते. अर्जुन आज ऑफिसवरून लवकर आला कारण त्याला आज तन्वी हवी होती. रोज काही ना काहीतरी व्यत्यय येतो आणि त्यांचं मिलन व्हायचं राहून जातं. परवासुद्धा अर्जुन घरीच होता, संडे होता म्हणून. त्या रात्री तरी त्याला आशा होती की आज त्याला हवं ते मिळणार. पण छोटू टायगरने खूप धिंगाणा घातला होता. रडून रडून त्याला लस दिली होती आणि त्याचा पाय खूप दुखत होता. मग तन्वीचं आणि अर्जुनचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं. रात्रभर तो झोपला नाही. जरा पाय हलवला की खूप दुखायचा. अर्जुन त्याला हसवायचा, खेळवायचा, पण तो रडायचं थांबत नव्हता. अर्जुनची सुट्टी तर यातच गेली. घरात केअरटेकर होते, पण तन्वी आणि अर्जुन स्वतः बाळाचं सगळं पाहायचे. नोकरांच्या भरोश्यावर बाळाला टाकायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. आणि आईबाबांचे संस्कार त्याच्यावर झाले पाहिजेत. त्यासाठी त्यांचा सहवास क्षणोक्षणी त्याला मिळावा असं त्यांना वाटायचं. आणि पहाटे पहाटे बाळाला झोप लागली आणि तन्वी अर्जुनसुद्धा तसेच थकून झोपले. बेबी बेडवर झोपलं होतं आणि हे दोघं बेडवर डोकं ठेवून जमिनीवरच बसून झोपले होते. आणि त्या रात्री तिची झोप झाली नाही म्हणून सोमवारी रात्री तीही लवकर झोपली. आणि अर्जुनही थकलाच होता. मग तो आजही लवकर आला आणि म्हणाला, आता कसा आहे ग तो? ती म्हणाली, अरे आता त्याची सूज ओसरली आहे आणि खेळतोय आता. पण अर्जुन, आता आपण बेबीला काहीतरी नाव देऊया ना. त्याची नेम सेरिमनी कधी करायची? अर्जुन तिला जवळ घेत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाला, तनू, आय वॉन्ट यू. असं म्हणून त्यानं तिच्या खांद्यावर हळूच दातानं चावा घेतला. ती शहारून गेली आणि हसून त्याचा हात हातात घेत म्हणाली, ओके. अर्जुन, पण मी काय विचारलं त्याचं उत्तर दे ना. तो म्हणाला, तनू, पण त्याचं नाव काय ठेवायचं ग? तन्वी म्हणाली, हो रे, आपण तर काहीच त्याचं नाव सिलेक्ट नाही केलं. लोक तर प्रेग्नन्सीमध्येच नावं सिलेक्ट करून ठेवतात. आपण तसं काहीच नाही केलं. अर्जुन म्हणाला, डोंट वरी बेबी, तू रियाला विचार. मीही काही नेम सर्च करतो, तूही सर्च कर. पण माझ्या डोक्यात एक नाव आहे, तुला कसं वाटतंय ते सांग. तन्वी म्हणाली, काय आहे तुझ्या डोक्यात? आणि अर्जुन म्हणाला, आर्यन. आर्यन अर्जुन देसाई. कसं वाटतंय? आणि आता तन्वीला तर ते नाव ऐकून लगेच आवडलं आणि ती म्हणाली, वाव अर्जुन, खूप सुंदर नाव आहे आणि तुझ्या नावाशी मॅचसुद्धा होतंय. आपण हेच नाव ठेवायचं आपल्या बेबीचं. आता प्रत्येक गोष्टीत, बाळाच्या प्रत्येक बाबतीत अर्जुनशीच नातं ती जोडत होती, कारण त्याच्यावर तिचं खूप खूप प्रेम होतं. अगदी तो तिच्या हार्टमध्येच विराजमान झाला होता. तिचा हार्ट किंग होता तो. तिला इतर काही दिसत नव्हतं, फक्त अर्जुन अर्जुन आणि अर्जुनच. आणि तिला तिचं बाळसुद्धा त्याच्यासारखंच व्हावं, सेम टू सेम असंच फार मनापासून वाटत होतं. तो दिसायला अगदी डुप्लिकेट अर्जुन झाला तरी तिची हरकत नव्हती. त्याचंच प्रतिबिंब तिला तिच्या मुलामध्ये पाहायचं होतं. म्हणून तर त्याचा फोटो बेडरूममध्ये तिनं तिच्या समोर लावला होता, प्रेग्नन्सीमध्ये रोज उठता बसता पाहण्यासाठी. आणि खूप आनंदाने त्याला मिठी मारत म्हणाली, अर्जुन बेबी, तू ना खूप जिनियस आहेस. आय लव्ह यू बेबी. तो म्हणाला, अगं इतका का आनंद झाला आहे तुला? मी फक्त नावच तर सुचवलं. ती म्हणाली, अर्जुन, अरे मला बेबीमधून कोणतंच नाव सुचलं नसतं रे, पण तू अगदी सहजच आणि साजेचं नाव शोधलं म्हणून मला तुझं कौतुक वाटतंय. आणि अर्जुन म्हणाला, मग मला माझं गिफ्ट हवं आहे माझ्या क्वीनकडून. आणि तिनं आता वेळ न लावता सरळ त्याच्या तोंडातच तोंड घातलं आणि फार डीप किस करायला सुरुवात केली. अर्जुनला तर कल्पनाच नव्हती की ती असं सरप्राईज देईल. आणि मग त्यानं सुद्धा तिला फोर्सली किस करायला सुरुवात केली. आता तो तिला सर्व शरीरभर टच करत करत उत्तेजित करत होता. आणि आता बाळही झोपलं होतं. तीही फ्रेश होती आणि बहुतेक आज अर्जुन सरांची इच्छा पूर्ण होणार होती. आणि तो तिच्यावर आला. त्यानं पुन्हा तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतला आणि बराच वेळ त्यांचा हा किसिंग सीन चालू होता. पण बेडवर तिला मनसोक्त झोपता येत नव्हतं.
कारण बाळसुद्धा बेडवरच झोपलं होतं आणि काही पूर्वतयारी करण्याअगोदरच त्यांचा रोमॅन्स सुरू झाला होता. मग अर्जुन म्हणाला, मी बाळाला पाळण्यात टाकतो. आणि त्यानं त्याला अलगद हातावर उचलला आणि हळूच पाळण्यात ठेवला आणि तो पुन्हा तन्वीकडे आला. आता तो खूप हुतावीळ झाला होता. आता तन्वीलासुद्धा रिलॅक्स वाटत होतं. ती बेडच्या मधोमध येऊन झोपली. अर्जुनने त्याचं टी शर्ट काढून फेकलं आणि तो तिच्यावर आला. आणि ती खूप लाजायला लागली. खूप दिवसातून तिने त्याची ती पिळदार धिप्पाड शरीरयष्टी पाहिली होती, ज्याची ती दिवाणी होती. त्याचा मोह तिला कायमच व्हायचा आणि तिने त्याला छातीशी घट्ट आलिंगन दिलं आणि त्याला तिच्यात सामावण्याची सूचना करत होती. दोघेही फार उत्कट झाले होते आणि लगेच मिलन करण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला तर मिलनाआधीचा रोमॅन्स करायला खूप खूप आवडत होतं आणि तो तिला किसच करत होता, लो बाईट करत होता. फार हार्ड रोमॅन्स करायला लागला होता तो. आणि आता तो उतावीळ झाला मिलनासाठी. आणि इतक्यात पाळण्यात जोरजोरात हालचाल सुरू झाली आणि बेबी रडायला लागलं. आणि तन्वी घाबरली. तिने पटकन अर्जुनला अंगावरून बाजूला ढकलला आणि कपडे व्यवस्थित करून बाळाकडे गेली. आणि अर्जुननं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, व्हॉट्स रॉंग विथ ही? अजून 5 मिनटं उठला नसता तर काय झालं असतं? आणि तीही त्याला चिडून म्हणाली, अर्जुन, ही इज किड. लहान मुलं आहे ते. त्याला काय कळणार आहे तुझ्या मॅनर्सबद्दल? तन्वीचा सुद्धा मूड ऑफ झाला होता. तिचीही इच्छा अपूर्ण राहिली होती. तिलाही आज कित्येक दिवसातून तो हवाहवासा वाटत होता. सुरुवात तर चांगली झाली होती, पण शेवट मात्र झाला नव्हता त्यांच्या रोमॅन्सचा. ती त्याला म्हणाली, तुला म्हणत होते ना पटकन कर म्हणून, पण तुलाच रोमॅन्स करायचा होता. आता पूर्वीसारखे दिवस राहिले आहेत का? अर्जुन तोंड पाडून म्हणाला, तनू, आता मला काय माहीत, तो असा ऐन मोमेंटला उठेल आणि आपला मूड स्पॉईल होईल. मग तन्वी म्हणाली, आता बोलू नकोस, शांत राहा. मग तिने हलवून हलवून पुन्हा बाळ झोपवलं. अर्जुन त्याच्यासमोर हात जोडून मनात म्हणत होता, सो जा मेरे बाप, कितना सताएगा अपने बाप को. आणि ती त्याच्याजवळ हळूच येत म्हणाली, अर्जुन, झोप आता. तो म्हणाला, आता तेच करावं लागणार. सगळा मूड गेला ना आता. मग ती म्हणाली, ओके, तुझा पुन्हा मूड बनेपर्यंत आपण गप्पा मारूया. आणि अर्जुन म्हणाला, ओके. मग ती पुन्हा त्याच्या मिठीत आली. तो म्हणाला, आपण बेबीची नेम सेरेमनी करूया. पण तनू, मी दिल्लीला जाऊन येतो या आठवड्यात. मंथ एंडला मीटिंग असते ना, आणि माझी ही पहिलीच मीटिंग आहे. आणि तिकडून आलो की लगेच करूया आपण नेम सेरेमनी. तोपर्यंत तू सगळं प्लॅन कर. कुणाल आणि रिया आहेतच की तुझ्या सोबतीला. आणि आता तन्वी थोडी नाराज झाली आणि ती त्याच्या मिठीतून दूर झाली. अर्जुन म्हणाला, तनू बेबी, नाराज नको ना होऊ. तू अशी रुसून बसली की मग मलाही नाही जाऊ वाटणार. आणि तन्वी म्हणाली, मग नको ना जाऊ जानू. तो तिला पुन्हा जवळ ओढून घेत म्हणाला, तनू, असं नको करूस डिअर. मी नाही कोणाला काही म्हणणार बाबा. ही पहिलीच मीटिंग आहे ना, मग मी कोणाचंही मन दुखावणार नाही. ट्रस्ट मी. मग ती शांत झाली आणि म्हणाली, अर्जुन, मला आता कोणताच व्हायलन्स नको आहे. मला फक्त तू आणि माझं बाळ हवं आहे. पद, पैसा, रेप्युटेशन, पॉवर यातलं माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही. मला फक्त माझा नवरा सुखरूप राहायला हवा आहे. तुला कळतंय ना मी काय म्हणते? अर्जुन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, येस बेबी, आय अंडरस्टँड. आता यापुढे मी थोडे कमी पंगे घेईन, पण कोणी स्वतःहून माझ्याशी पंगा घेतला तर मी सोडणार नाही. गॉट इट? आणि तिने कपाळावर हात मारून घेतला. अर्जुन सर कधीच सुधारणार नाहीत, अशा अर्थाने ती कपाळावर हात मारून घेत होती. आणि तन्वी म्हणाली, मग माझीसुद्धा एक कंडिशन आहे. तो म्हणाला, व्हॉट कंडिशन? तन्वी म्हणाली, तू तुझ्यासोबत 2 बॉडीगार्ड ठेवायचे, 24 hours एनी टाईम. अर्जुन म्हणाला, तनू, तुला खरंच वाटतं मला बॉडीगार्डची गरज आहे? ती म्हणाली, तुला नसेल वाटत, मला वाटते ना. आता मला कोणतीच रिस्क नको. तुला एक ओरखडासुद्धा आलेला मला चालणार नाही. नाहीतर तू मुंबईच्या बाहेर जायचं नाहीस म्हणजे नाहीस. दॅट्स फायनल. तन्वी आता फार ठामपणे म्हणाली.
तिने तिचा फायनल डिसिजनच त्याला सांगून टाकला. आणि आता बायको पुढे काय बोलणार? आता देवानं सुद्धा त्यांच्या बायकोसमोर काही चालत नाही. मग अर्जुन सर काय चीज होते. त्यानं तिची कंडिशन मान्य केली आणि तिनं 2 बॉडीगार्ड त्याच्यासाठी हायर केले. त्या बॉडीगार्डनं सगळ्या सूचना तन्वीनंच दिल्या. तिने त्या दोघांना घरात बोलावलं. तिच्या कडेवर बाळ होतं आणि ती म्हणाली अर्जुन सरांच्या बाबतीत कसलीच रिस्क घ्यायची नाही. सावलीसारखं त्यांच्या मागे राहायचं. डोळ्यांची पापणी न लवता त्यांच्यावर पाळत ठेवायची. तुमच्या एजन्सीपेक्षा 5 पटीने जास्त पगार तुम्हाला इथे मिळेल, पण तुमच्या ड्युटीमध्ये तुम्ही चुकायचं नाही. आणि जर तुमच्या कामात काही चूक झाली तर मी तुमचं काय करू शकते लक्षात आहे ना? तिनं त्यांना असा सज्जड दमच दिला. आणि आता त्या दोघांनी कमरेत वाकून अदबीने नम्रपणे यस मॅम असं सांगितलं. तन्वीनं त्या दोघांना सुद्धा लायसन्स असलेला गन दिल्या आणि म्हणाली तुमची ड्युटी आजपासून सुरू होते. आणि आता अर्जुन ऑलरेडी सकाळीच ऑफिसला गेला होता एकटा. तन्वीने दोन्ही बॉडीगार्ड ऑफिसला पाठवले आणि ते दोघेही ऑफिसच्या बाहेर उभा राहिले. अर्जुन दुपारी बाहेर आला तसं त्या दोघांनी त्याला रिपोर्ट केला. अर्जुन म्हणाला ओके यू बोथ स्टे हिअर, इथंच थांबा असं म्हणून तो गाडीकडे निघाला. इतक्यात एक माणूस अर्जुनवर हल्ला करणारच होता की लगेच त्या बॉडीगार्डने त्याला पकडला आणि त्याला बेदम चोप दिला. आणि बाहेर एकच गोंधळ उडाला. अर्जुनला तर कळतच नव्हतं की इतक्या खुलेआम त्याच्यावर कुणी हल्ला कसं काय करू शकतं. पण आता तन्वीनंच तो माणूस पाठवलेला होता त्या बॉडीगार्डची टेस्ट घेण्यासाठी. हे थोड्या वेळाने कळलं आणि अर्जुन त्याच्या केबिनमध्ये आला. त्याला वाटतच होतं की त्याच्यावर इतक्या खुलेआम हल्ला करण्याची कोणाची हिंमत नव्हती. कोणीतरी वेडाच असणार, कारण अर्जुनला हात लावला तर जीवानीशी मुकावं लागतं. आणि अतुल म्हणाला सर व्हॉट इज धिस, हे काय आहे सगळं, इतका गोंधळ का चालला होता बाहेर? आणि अर्जुन डोक्याला हात लावून म्हणाला बायकोची कृपा, तीच हल्ला करवते आणि तीच बॉडीगार्ड पाठवते. काय चाललेलं असतं तनूचं तिलाच माहीत. अतुल हसून म्हणाला होत आहे. आता तुम्ही फक्त त्यांचे हजबंड नाही, त्यांच्या बाळाचे बाबासुद्धा आहात. आणि आता बायका खूप पॉझिटिव्ह आणि इमोशनल असतात सर, ट्राय अँड अंडरस्टँड टू मॅम. आणि अर्जुन म्हणाला ओय मॅडम के चमचे, शी इज राईट, आय एम रॉंग, हॅपी, चल आता काम कर. अतुल हसून म्हणाला सर इतके का चिडताय? नाव यू आर वन ऑफ द बिगेस्ट पर्सन ऑफ इंडिया. तुम्ही आता एक मोठी व्यक्ती आहात देशातली, मग तुम्हाला सिक्युरिटी तर पाहिजेच. हा पण तुम्ही असाल 1 मॅन आर्मी, तुम्हालाच घाबरतात सगळे, पण तरीही बॉडीगार्ड असले ना की असा रुबाब वाढतो, फार छाप पडते समोरच्या व्यक्तीवर. आणि आता तुम्ही स्वतः ड्रायव्हिंगसुद्धा करायची नाही. आणि अर्जुन ओरडून म्हणाला ए डफर, आता तू माझं सगळं फ्रीडमसुद्धा संपवणार की काय? मला आवडतं ड्रायव्हिंग करायला. चुकूनसुद्धा तन्वीला सांगू नकोस हां, नाहीतर बघच. आणि अतुल म्हणाला सर आता बॉडीगार्ड असणार तुमच्यासोबत, मग ते मागे बसणार बॉससारखे आणि तुम्ही त्यांच्या ड्रायव्हरसारखी गाडी चालवणार का? आणि बॉडीगार्ड तर ड्रायव्हिंग करूच शकणार नाही. त्यांचं काम तुमच्यावर लक्ष ठेवणं, मग ड्रायव्हर तर ठेवावाच लागणार. आणि हे मी सांगण्या अगोदर तुमच्या वाघिणीच्या डोक्यात आलं असेल सुद्धा, मी पैज लावून सांगतो. आणि आता खरंच तन्वीच्या डोक्यात तोच विचार चालू होता. ती अर्जुनसाठी एक चांगला ड्रायव्हर शोधत होतीच. त्यासाठी तिनं न्यूजपेपरमध्ये सुद्धा ॲड दिली होती. आणि लवकरच तिला विजय नावाचा एक चांगला ड्रायव्हर मिळाला सुद्धा. तिने त्याची पूर्ण मेडिकल टेस्ट केली आणि मगच त्याला अपॉइंट केला. आणि अर्जुन दिल्लीला गेला. पहिलीच मीटिंग असल्यामुळे त्याची सगळ्यांशी ओळख होत होती. आणि तिनं दिलेल्या ढीगभर सूचना अर्जुनच्या डोक्यात होत्या. मग तिनं बारशाची प्लॅनिंग करण्यासाठी कुणाल आणि रियाला फोन करून बोलावून घेतलं. बाळाचं नाव तर त्याची आत्याच ठेवत असते ना त्याच्या कानात, म्हणून तन्वी रियाला म्हणाली आपण बाळाचं नाव ठेवायचं आहे, त्यासाठी आता तयारीला लागावं लागेल. नाव ऑलरेडी आम्ही सिलेक्ट केलं आहे. रिया म्हणाली दीदी काय नाव ठेवणार बाळाचं? तर ती म्हणाली ते तुला त्याच दिवशी कळेल, सिक्रेट आहे आणि ते तू बाळाच्या कानात सांगायचं.
जास्त मोठं फंक्शन नाही करायचं, पण ॲटलिस्ट केलं पाहिजे ना. मग आता कुणालसुद्धा तयार झाला, कंबर कसून कामाला लागला आणि आज बाळाचं बारसं होतं. तन्वी आणि रिया आजही खूप सुंदर सजल्या होत्या. अतुल आणि त्याची बायकोसुद्धा त्यांच्या मुलीला घेऊन आले होते आणि अर्जुनने त्याचा सगळा स्टाफ इन्व्हाइट केला होता. तिनं साडी घातली होती पिंक कलरची. आता तन्वी पुन्हा स्लिम ट्रिम दिसत होती. आरशासमोर तयार होत होती आणि अर्जुन आत आला आणि तन्वी म्हणाली, अर्जुन बरं झालं आलास. बेबी इकडे ये ना, हे पिन तेवढी लावून दे ना. आणि त्यानं आधी डोअर लॉक केलं आणि सरळ तिलाच पाठीमागून मिठीत उचलली आणि गोल गोल फिरवली आणि तन्वी खूप खूप हसायला लागली.